महाराष्ट्रात वाढत्या लव्ह जिहाद प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा झालाच पाहिजे या मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी स्वीकारलं। महिलांच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश राजस्थान धर्तीवरील कायदा महाराष्ट्रात तत्काळ लागू करण्याची मागणी हे निवेदन 20 जिल्ह्यातही देण्यात आलं। या प्रसंगी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहसंयोजक अशोक गुरव, अप्पासाहेब गुरव, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख किशोर घाटगे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संभाजीराव भोकरे आणि उपशहर प्रमुख शशी बिडकर, हिंदू एकता आंदोलनाचे शहर प्रमुख गजानन तोडकर, दिलीप भिवटे, हिंदू महासभेचे प्रशांत पाटील, विकास जाधव, रश्मी साळोखे, पूजा शिंदे, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक निरंजन शिंदे, नमो नमोचे जिल्हाध्यक्ष विक्रम जरग, भाजपच्या सौ वंदना बंबलवाड, हिंदू जागरणचे धर्मप्रचारक सनी पेनकर, मराठा तितुका मेळवावाचे योगेश केरकर, हिंदू जनजागृती समितीच्या साधना गोडसे, शिवानंद स्वामी यासह अन्य उपस्थित होते। राज्यपाल, मुख्यमंत्री व गृह विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटलंय की नगर येथील 7वीत शिकणाऱ्या मुलीवर झालेला सामूहिक अत्याचार, कोल्हापूर इचलकरंजी येथे 6 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार, शाहूवाडीतील 14 वर्षीय मुलीवर बलात्कार तसेच श्रद्धा वालकर, रुपाली चंदन शिवे, तनुश्री शर्मा यांच्या हत्या या वैयक्तिक गुन्हेगारी नसून संघटित कट आहे। तरी महाराष्ट्र राज्याचे उत्तर प्रदेश व राजस्थान राज्याच्या धर्तीवर लव्ह जिहाद विरोधी कायद्यात आजन्म कारावासाची तरतूद असावी, गुन्हे दखलपात्र व अजामीनपात्र घोषित करावेत, तक्रार करण्याचा अधिकार पीडितेसह कोणत्याही नागरिकाला असावा, विशेष पोलीस शाखा आणि रणरागिणी पथकाची स्थापना करावी, विदेशातून येणारा निधी, जिहादी नेटवर्क आणि तस्करीचा सखोल तपास करून मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, जलद तक्रारींसाठी हेल्पलाईन क्रमांक प्रसारित करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत। मराठी एसटीसाठी कागलहून प्रशांत दळवी। मी संभाजीराव भोकरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख। लव्ह जिहादच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये धर्मांतर करून ज्या आमच्या आया बहिणी आहेत त्यांचं धर्मांतर केलं जातं, यांना फसवलं जातं, यांना लव्ह जिहादच्या माध्यमातून अनेक आमच्या माता भगिनी या महाराष्ट्रातून गायब आहेत असा गृह खात्याचा रिपोर्ट आहे। त्यामुळे आम्हाला या सरकारला हे आता अधिवेशन चालू आहे, या सरकारला कळकळीची मागणी आहे आम्हाला की हा लव्ह जिहादचा कायदा उत्तर प्रदेशमध्ये होतोय, मग महाराष्ट्रात का होत नाही, हा महाराष्ट्रात पण व्हावा अशी आमची विनंती आहे।